इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 फेब्रुवारीला संभाव्य पोहरा देवीचा दौरा होणार आहे। प्रशासनाच्या दृष्टीने आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे। पोहरा देवी हे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं। संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने नगारा भवनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आणि या संदर्भामध्ये धर्मगुरू कबीरदास यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरा देवी इथे येणार आहेत आणि याची तारीखही निश्चित झालेली आहे। नेमकी तारीख काय आहे आणि कसा स्वागत समारोह इथे होणार आहे आणि कशी तयारी प्रशासन चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत धर्मपीठाचे महंत आणि धर्मगुरू कबीरदास महाराज आहेत। महाराज काय सांगाल नेमकं की कसा दौरा असणार आहे आणि काय तयारी चालू आहे? जय सेवालाल। जोमात तयारी चालू आहे। या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या धार्मिक स्थळी त्यांनी निवडला हा फार आनंदाची बाब आहे आणि तमाम देशामध्ये राहणारा 14-15 बंजारा कोटी समाजाचा श्रद्धास्थान आणि त्या श्रद्धास्थानानं निवडलं म्हणजे हा आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। महाराज मला सांगा, पूर्वीला 25 जानेवारी ते 30 जानेवारीच्या दरम्यान होणार होता कार्यक्रम, मात्र आता ही तारीख 12 फेब्रुवारी असल्याचं कळतं आहे। तुम्हाला काय संकेत मिळाले? प्रशासन काय तयारी करत आहे? तिथं कोण कोण आता येऊन पाहणी केलं आहे? नेमकं काय माहिती आहे? आता 27-28 तारीख जानेवारी हे आमच्या कानावर आली होती, परंतु विधीचं विधान धार्मिक स्थळ 12 फेब्रुवारी म्हणजे या महाराष्ट्र राज्यानं 12 फेब्रुवारीच हा निवडला होता। 12 फेब्रुवारी म्हणजे संत सेवालाल महाराजांचा जन्म सोहळा हा 7 दिवसापासून पूर्ण भारतामध्ये कानाकोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी बंजारा समाज राहतो त्या ठिकाणी 7 दिवसाचा सप्ताह हा जन्म सोहळा पार पडतो। म्हणून हा विधीचा विधान या 12 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रम हा ठरलेला आहे। एकूणच देशातील 14-15 कोटी बंजारासाठी अभिमानाची बाब असल्याचं कबीरदास महाराजांनी सांगितलं आहे। देशाचे पंतप्रधान या पावनभूमीत येणार आहे, त्यामुळे नक्कीच बंजारा समाजामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, पोहरा देवी, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।